पहिली मोठी बातमी आपण बघूया। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक मतदान याद्यांमध्ये असलेला घोळ समोर आणल्यानंतर आता पालघरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आलेला आहे। पालघरच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात माता जीवदानी चाळ इथल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीमध्ये तब्बल 6 वेळा नाव असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणामध्ये पालघर जिल्हा प्रशासनावरती आरोप होऊ लागल्यानंतर आता पालघर जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातील कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे। मतदान ओळखपत्र न मिळाल्यामुळे या महिलेने आपला मतदान अर्ज अनेक वेळा केल्यामुळे मतदार यादीमध्ये तिचं 6 वेळा नाव आलं असलं तरी सुद्धा मतदान मात्र तिने एकाच वेळेला केल्याचं स्पष्टीकरण पालघर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। संबंधित मतदार यादीमध्ये सुधारणा करून या महिलेचं नाव एकाच वेळेला ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। राहुल, खरं तर एकाच महिलेचं इतक्या वेळा नाव या यादीमध्ये बघायला मिळत आहे। नक्कीच आपण बघायला गेलं तर पालघर लोकसभेअंतर्गत जी नालासोपारा विधानसभा आहे या विधानसभेतील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर राहुल गांधी यांनी त्या दिवशी दिल्लीत एक आघाडीची बैठक घेतली आणि यामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणला। यामध्ये राहुल गांधी यांनी याच महिलेचा उल्लेख केल्याचं देखील सांगितलं जातंय। त्यानंतर पालघरमध्ये विशेषतः पालघरचा जो ग्रामीण भाग आहे त्यामध्ये ही जी मतदान यादी जी आहे मतदारांची यादी आहे ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनावर देखील मोठ्या प्रमाणावर आरोप जे आहेत ते झाले। कारण की नालासोपारा मतदारसंघातील जीवदानी चाळ आहे या ठिकाणी राहणारी जी 39 वर्षीय महिला आहे सुषमा गुप्ता या महिलेचं तब्बल मतदार यादीत 6 वेळा नाव असल्याचं समोर आलंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनावर आरोप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आज सकाळीच या संदर्भातली माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे की अशा पद्धतीने या महिलेचं 6 वेळा नाव असलं तरी सुद्धा तिने एकाच वेळी मतदान केलेलं आहे आणि वोटिंग कार्ड जे आहे जे मतदान ओळखपत्र आहे ते तिला मिळालं नव्हतं। त्याच्यामुळे ती वारंवार मतदान प्रक्रियेसाठी अर्ज करत होती आणि त्याच्यामुळे तिचा उल्लेख जो आहे किंवा तिचं नाव जे आहे ते 6 वेळा आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आले। मात्र पालघरमध्ये यापूर्वी देखील विधानसभा असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल त्यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते की नालासोपारा मतदारसंघात 5 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत आणि त्यामध्ये अनेक मतदार हे बोगस असल्याचा आरोप जो आहे तो वारंवार केला जात होता। मात्र आता कुठेतरी हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाने या संदर्भातली कार्यवाही जी आता ती सुरू केलेली आहे। मात्र हे एकच नाव नसून अशी अनेक नावं जी आहेत ती असल्याचा आरोप जो आहे तो आता विरोधकांकडून करण्यात येतोय। राहुल, खरं तर बोगस मतदानाचा वेळोवेळी आरोप करण्यात आलेला आहे आणि काँग्रेसचे अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे थेट जाऊया। अतुल जी, आपण बघतोय खरं तर एकाच महिलेचं 6 वेळा या मतदार यादीमध्ये नाव बघायला मिळत आहे। हे स्पष्ट आहे, हे डिडुप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरून पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 12,000 अशी मतं काढलेली आहे की एकच माणूस बूथ नंबर 1, 5, 15, 10 आणि ऍसिटोन लावून पुसून मतदान केलेले आहे ते। त्यामुळे चोरी पकडल्या गेलेली आहे निवडणूक आयोगाची। हे काही मोदींची पॉप्युलॅरिटी नाही आहे, मोदींनी वोट चोरी केलेली आहे ती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून। एका ठिकाणी चूक होऊ शकते, 2 ठिकाणी चूक होऊ शकते, 3 ठिकाणी चूक होऊ शकते। ह्या चुका संपूर्ण देशात जागोजागी निघून राहिलेल्या आहे। मी सुद्धा आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले आता काही काढलेले आहे, त्याच्यावर आमचा रिसर्च सुरू आहे। ते रिसर्च करून आम्ही सुद्धा त्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणू। पण अशा पद्धतीनं जर होत असेल तर या देशामध्ये तर अराजक माजून जाईल अशाने। या देशामधल्या लोकांना असं वाटायला लागलं होतं जेव्हा महाराष्ट्राचे निकाल आले तेव्हा सगळे एक दुसऱ्या तोंडाकडे पाहत होते की असं कसं झालं की इतक्या आम्ही तर मतदान केलंच नाही, मग हे निवडून कसे आले? हे निवडून असे आलेले आहेत। हे गडबड घोटाळा करून आलेलं हे सरकार आहे। हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं नाही। माझ्याकडे एक व्हिडिओ आहे अनेक लोकांचे की त्यांनी तिथे मतदान केंद्रावर गेले आणि त्यांचं मतदान पहिलेच झालेलं होतं। मी ते व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आणि माझी विनंती आहे तुम्हाला की ते व्हिडिओ तुम्ही दाखवा। मी तुम्हाला पाठवतो तो व्हिडिओ लोकांचं सांगतानाच आणि त्यांनी आपलं नाव कार्ड वगैरे सगळं दिलेलं आहे, ते सुद्धा पुरावे आहेत। बरं अतुलजी, ते व्हिडिओ तुम्ही पाठवाच। मात्र राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये याद्यांमध्ये असलेला घोळ समोर आणलेला होता आणि यानंतर इकडे सुद्धा आपण बघतोय एकाच महिलेचं 6 वेळा नाव आहे। असे आणखीन काही प्रकार असू शकतात असं तुम्हाला वाटतंय का? आता गुसमध्ये वणी चंद्रपूरच्या कॉन्स्टिट्युन्सी लोकसभेमध्ये एका घरात 169 नावं निघालेली आहेत। त्यांचं पण सुरूच झालेलं आहे। सगळीकडे आता हे असं निघत आहे, हे जे गडबड घोटाळे केलेले आहे बीजेपीने ते त्याच्यावरून शिक्षण महाग झालं। स्वतः RSSचे प्रमुख म्हणायला लागले आता की शिक्षण आणि आरोग्य हे सामान्य माणसाच्या
कक्षेपलीकडे गेलेला आहे, तो करूच शकत नाही ह्या गोष्टी. हे सगळं जे आहे ना की दाबून करून घ्यायचं, धर्मांधपणा वाढवायचा, हिंदू मुस्लिम द्वेष वाढवायचा जाती जातीतला, धर्मातला, भाषेतला, आणि तरी आम्ही निवडून येतो हे जे दाखवण्याचा प्रकार आहे. यांना लोकांनी मतदान केलेलं नाही आहे, यांनी चोरी केलेली आहे निवडणुकीची, स्पष्टपणे पकडल्या गेलेली आहे. अगदीच. धन्यवाद अतुलजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत, त्यांच्याकडे जाऊया. किशोरीताई, आपण बघतो एकाच महिलेचं नाव 6 वेळा या यादीमध्ये अगदी स्पष्टपणे बघायला मिळते नालासोपारामधून. खरं म्हणजे ज्याला सतत असं ते सरकार आहे ते म्हणत असत दूध का दूध पाणी का पाणी, दूध का दूध पाणी का पाणी. आता राहुल गांधींनी दूध का दूध पाणी का पाणी करून दिलंय. निवडणूक आयोगाने त्याच्यावरती स्पष्टता द्यायची आहे. आणि एकाच महिलेचं 6 ठिकाणी मतदान आहे, याचा अर्थ ती 6 वेळा नक्की करते, जरी किती म्हणाली. कारण मतदानाचं काळाचं केमिकल मिळतं, ते लावून काढून तिला घेऊन जात असणार. आता मिळालंय एवढं नक्की, आणि 6 ठिकाणी आहे, तर मग हा फेल्युअर कोणाचा आहे? हा राज्य सरकारचा फेल्युअर आहे, केंद्रातली जी निवडणूक आयोगाचा फेल्युअर आहे, की ज्या बाईंनी 6 वेळा नाव नोंदवलंय. आणि हे कसं लक्ष, म्हणजे असं हे एक एक्झाम्पल आहे. अशी किती एक्झाम्पल आहेत की एकेका वाड्यात 80 100 मतदान दाखवलंय, आणि ते चौकशी केल्यानंतर होती गेली, पण मतदान झालंय ना, तुमच्या त्या ह्याच्यावरती मतदान झालंय. अर्थ काय होतो? मग जे आता अतुलजी जे होते ते म्हणत होते की आमचा कॉन्फिडन्स का वाढतोय, काही केलं, किती वाईट वागलो तरी आम्हीच निवडून येणार, हा जो कॉन्फिडन्स आहे तो ह्या गोष्टीमुळे वाढतोय, असं आता जनतेच्याही लक्षात आलंय, विरोधी पक्षाच्या पण आणि संपूर्ण देशाला कळतंय. किशोरीताई, यामध्ये असं आहे की प्रशासनाकडून त्याला असं स्पष्टीकरण देण्यात आलं की मतदान ओळखपत्र न मिळाल्यामुळे महिलेने वारंवार अर्ज केले, अनेक वेळा अर्ज केले, त्यामुळे इतक्या वेळेला नाव दिसतंय. आता त्यांची लपवा-लपवी, छपवा-छपवी करण्यासाठी काही करतील. मग जर आपण म्हणतो की ह्याच्या सगळ्याच्या स्क्रुटिनी करतात आणि एक नाव, एक आधार कार्ड टाकलं तर सगळ्या बाजूनी कुठे माहिती ते कॅन्सल केलं जातं. मग का नाही केलं कॅन्सल? आधार कार्ड लिंक करण्याचं कारण काय? आधार कार्ड लिंक करण्याचं कारणच ते, जर आधार कार्ड पण मग वेगवेगळी बनवली जात आहेत का? आणि तसं असेल तर ह्या लोकशाहीची ती शोकांतिका आहे. किशोरीताई, आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय यामध्ये आवाज उठवणार आहात किंवा तुमची कशी भूमिका असेल? आवाज उठवणं म्हणण्यापेक्षा आता आमच्याकडे आम्ही सगळ्या चेक करत आहोत. काही ठिकाणी आम्हाला खूप जाणवल्या पण आहेत, लोकांमध्ये अवेअरनेस आणतो आहे. या यादीतली म्हणजे एक यादीमध्ये 1000-1200 नावं असतात. यादीतले असे 10 लोक 15 लोक एकत्र करून की बाबा या यादीत राहणारी लोक तुमची आहेत, ओळखीचे आहेत, नाही आहेत, कोण आहेत, याची चौकशी करा. ते आम्ही करतोय. पण मग यंत्रणा म्हणून यांचं काय काम? यंत्रणा फेल्युअर आहे. निश्चित. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. दरम्यान नाशिकमधून अनेक बनावट वोटर आयडी समोर आलेले आहेत आणि शिवसेना उभाटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा पर्दाफाश केलेला आहे. एकाच नावाने 3 बनावट वोटर आयडी आढळून आलेले आहेत आणि एकाच व्यक्तीचे फोटो एकसारखे मात्र नाव वेगवेगळं असल्याचं समोर आलेलं आहे. तर एका आयडीवरती नाव महिलेचं आहे मात्र फोटो पुरुषाचा असल्याचं उघड झालेलं आहे. हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत. असे बनावट कार्ड तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता केली जाते. नाशिक मतदारसंघात
असे मतदार आहेत की त्यांचे एकाच नावाचे 3-3 शैक्षणिक कार्ड बनवले गेले, म्हणजे तो 3 ठिकाणी मतदान करू शकतो. आणि महिलेच्या नाव महिलेचं आणि फोटो हा जेंट्सचा त्याच्यात करण्यात आलेला आहे. आणि मतदार यादीत कसं असतं, मतदार यादीत जो नो फोटो असतो त्यालाच हे मतदान करू देतात. आणि त्यावेळेस जर निवडणूक अधिकाऱ्याची आपण उजूत घातली तर त्यावेळेस सरकारी कामात अडथळा घातला याबाबत ते गुन्हे दाखल करतात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत मी विचारणा केली असता तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला उडवडीची उत्तर दिले. तर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मतदान यादीमधील घोटाळा समोर आलेला आहे आणि घुगुस या गावामध्ये एकाच घरामध्ये 119 मतदारांची नोंद सापडलेली आहे. मुळामध्ये या घरी केवळ 2 मतदार आहेत. तर घुगुस हे ग्रामपंचायत असलेलं औद्योगिक गाव आहे आणि याच गावामध्ये सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचं घर आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल 119 जणांची नोंदणी झालेली आहे. या मतदारांचा घर क्रमांक हा 350 आहे आणि एका लहानच्या घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न समोर येतोय. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोळ समोर आलेला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आणि हे लोक कोण आहेत, त्यांची नोंदणी कोणी केली, ज्यांनी कोणी केली असेल त्यांच्या लक्षात हा प्रकार कसा काय आला नाही की हे बोगस मतदार आहेत, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर घरमालक ही चकित झालेत. तर काँग्रेसने या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. देशभरात एक मुद्दा गाजतोय, तो आहे बोगस मतदार यादी आणि बोगस मतदानाचा. आपण चंद्रपूर शहराच्या घुगुस या केमिकल वार्डात आहोत. प्रभाग क्रमांक 6 हा आहे आणि या भागात सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार उघडकीस आणलेला आहे काँग्रेसने. आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी 350 क्रमांकाचं घर आहे. हा नगर परिषदेने दिलेला हा क्रमांक आहे. या क्रमांकाच्या घरावर जवळपास 119 मतदार या घरात दाखवले गेलेले आहे. आपण या घरात जाऊया. या घरात ज्या बांदुरकरचे जे घराचे मालक आहेत ते सध्या आपल्या इथे दिसत आहेत. आणि हा छोटासा घर आहे आणि या छोट्या घरी जवळपास 119 विविध जाती धर्माचे लोक आहेत जे याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे हा कशा प्रकारे म्हणजे नोंदणी केली असावी तो प्रशासनाचा भाग आहे. पण 119 मतदार या भागात दाखवले गेलेले आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत अनवरजी. एकंदरीत हा जो 119 मतदार या एकाच घरावर नोंदणी केले, हा प्रकार नेमकी कशा उघडकीस आला, काय सांगाल? देशाचे विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी मतदार यादीतला भोंगळपणा आणि मतदार चोरीचा प्रकरण देशासमोर उघड केला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चंद्रपूर विधानसभेतील ग्रामीण व घुगुस शहरातील मतदार यादींची पडताळणी केली असता आम्हाला धक्कादायक प्रकार या समोर आलेले आहे. घुगुस शहरामध्ये 0-1 नंबरचे क्रमांकाच्या घरावर अनेक मतदार आहे. आपण बघत आहात हा घर जो आहे हा 350 क्रमांकाचा घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदारांची नोंदणी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि ते मतदार विविध जाती धर्माचे आहेत आणि त्यांचा पत्ता जो आहे घर क्रमांक हा 350 दाखवण्यात आलेला आहे. हा मतदार यादीतला भोंगळपणा या ठिकाणी स्पष्ट आणि उघड झालेला आहे. या घराचे मालक आपल्या सोबत आहेत. तुम्ही इथे किती लोक राहतात आणि तुमच्या घरावर 119 घराची नोंद आहे, तुम्हाला माहिती का? माझ्या घरी मी, माझी पत्नी आणि 2 मुलं राहतात. आणि हे 119 मताचा प्रकार हा मला आजपर्यंत नव्हता माहीत. आता यांनी चौकशी केली तेव्हा मला माहिती पडलं का माझ्या घराच्या घर क्रमांक 350 वर 119 मतदार यादीमध्ये नावं नोंदल्या गेली आहे. हे मला आता कळलं आहे. अशाच प्रकारे अनेक घुगुसच्या घरामध्ये अशा प्रकारची नोंदणी केली आहे. आता प्रशासनाने याचं काय उत्तर देते नेमकं बघावं लागेल. हैदर शेख, न्यूज लोकमत, घुगुस, चंद्रपूर.